मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून हा एका मोठ्या कटाचा परिपाक आहे। वाल्मिक कराड याने जी धमकी दिली त्या सगळ्या गोष्टी सरकार पक्षाकडे व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आणि ऑडिओ रेकॉर्डिंगच्या स्वरूपात आहे। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, बीड मकोका न्यायालयात झालेल्या या सुनावणीत उज्ज्वल निकम यांनी एक महत्त्वाचा पुरावा न्यायालयासमोर मांडला। उज्ज्वल निकम यांनी CDRचा मुद्दा उपस्थित करत वाल्मिक कराडवर गंभीर आरोप केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेला 3 वेळा फोन केल्याची माहिती CDRमधून समोर आली। त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेलाय। 32 मिनिटाच्या युक्तिवादातून उज्ज्वल निकम यांनी खंडणी प्रकरण, मारहाण आणि हत्या प्रकरणाचा पूर्ण घटनाक्रम सांगितला। वाल्मिक कराड आणि त्यांच्या सहकार्याच्या 28 नोव्हेंबर आणि 29 नोव्हेंबरला बैठका झाल्या होत्या। या सगळ्या गोष्टी पोलिसांनी आरोपपत्रात मांडल्या होत्या, परंतु पोलिसांच्या चार्जशीटमध्ये एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे CDR। हा CDRचा मुद्दा उज्ज्वल निकम यांनी आज न्यायालयात मांडला। CDRचा महत्त्वाचा मुद्दा हा आरोपपत्रापेक्षा वेगळा आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की कृष्णा आंधळे याने फरार असलेला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे याला 3 वेळा फोन केला होता। हा महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे। या CDR रिपोर्टमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा थेट सहभाग असल्याचं समोर आलं आहे। दरम्यान उज्ज्वल निकम यांच्या युक्तिवादामधील महत्त्वाचे मुद्दे या प्रकारे आहे। उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद करताना तिरंगा हॉटेलमधील बैठकीचा तपशील कोर्टासमोर सांगितला। शिवाय सुदर्शन घुलेने आवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला केलेले मारहाण आणि घटनेचा संपूर्ण तपशील कोर्टाला सांगितला। 6 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे हे 12:30 वाजता आवाजा कंपनीच्या मस्साजोग येथील ऑफिसमध्ये आले। सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली, मारहाण केली। त्यावेळी शिवाजी थोपटे बाहेर आले। यावेळी सुदर्शन घुले यांनी सांगितले, 2 कोटीची मागणी पूर्ण करा किंवा काम बंद करा। या संदर्भात माहिती सरपंच संतोष देशमुख यांना कोणीतरी दिली। हा वाद मिटवण्यासाठी संतोष देशमुख व गावातील काही लोक त्या ठिकाणी गेली। त्यावेळी सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली। वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून आवाजा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली। वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासण्यात आले असून आवाजाची ओळख पटवण्यात आली आहे। या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडने इतर आरोपींना मार्गदर्शन केल्याचं कोर्टाला सांगण्यात आलं। 7 डिसेंबर 2024 रात्री 8 वाजता वाल्मिक कराड याला घुले यांनी फोन केला। फोनवर घडलेले संपूर्ण हकीकत सांगितली। यावेळी कराड यांनी अडथळा आणतील त्याला संपवा असं सांगितल्याचा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केला। तर हे होती मित्रांनो मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड बद्दलची माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।